नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक. आज आपण नवचंडी हा विधी का करावा, ते केल्याने काय फलप्राप्त होतं त्याविषयी बोलणार आहोत. नवचंडीच्या स्वरूपाविषयी न बोलता नवचंडी केल्याने काय फलप्राप्ती होती त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत. तर नवचंडी हा विषय आपली जी कुलस्वामिनी असते त्या कुलस्वामिनीच्या प्रती म्हणजे तिची प्रसन्नता प्राप्त व्हावी याकरता दुर्गा स्वरूपात असणारी आपली कुलस्वामिनीच्या प्रती केली जाणारी पूजा म्हणजेच नवचंडी त्याला म्हटलं जातं. या नवचंडीमध्ये काय काय केलं जातं त्याविषयी थोडक्यात आपण बघू. तर नवचंडीमध्ये गणपती पुण्याहवाचन, मातृका पूजन, त्यानंतर वास्तू मंडल, त्यानंतर क्षेत्रपाल, योगिनी, नवग्रह मंडल, रुद्रमंडल, त्यानंतर जे मुख्यत्वे करून जो विषय आहे तो म्हणजे प्रधान मंडल. म्हणजे आपण जी नवचंडी करत असतो त्या देवीचं पीठ जे स्थापन केलं जातं त्याला सर्वतोभद्रमंडल स्थापन केलं जातं, किंवा मग देवी भद्रमंडल स्थापन केलं जातं, किंवा गौरी भद्रमंडल स्थापन केलं जातं. या प्रधान मंडलावरती देवीची महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या स्वरूपाने जी आपली कुलस्वामिनी असेल तिचं पूजन अर्चन केलं जातं. मग यामध्ये पीठयंत्र, पीठदेवता, यंत्रदेवता, आवरण देवता, देवीचा अभिषेक असेल, मग श्रीसूक्ताचा अभिषेक असेल, देवी अथर्व शीर्षाचा अभिषेक असेल, या गोष्टी केल्या जातात मुख्यत्वे करून. त्यानंतर विषय येतो अर्चन क्रिया, म्हणजे अर्चन केलं जातं. मग त्यामध्ये कुंकुमार्चन असेल, फलार्चन असेल, पुष्पार्चन असेल, बिल्वार्चन असेल, अशा प्रकारचे हिरण्यार्चन असेल, असं अर्चन देखील केलं जातं. त्यानंतरचा येणारा विषय म्हणजे हवन. यामध्ये मुख्यत्वे करून नवग्रह हवन होत असतं आणि त्यानंतर प्रधान हवन येतं. त्यामध्ये विशेष करून नवचंडीच्या अंगभूत जे पाठ केले जातात त्या पाठांचं म्हणजे देवीच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण हवन केलं जातं. अशा प्रकारे थोडक्यात या नवचंडी विधीचा विषय असतो. आता नवचंडीचं स्वरूप झालं, नवचंडी का करावी, काय फलप्राप्ती होते. तर नवचंडी हे मुख्यत्वे करून आपल्या कुलस्वामिनीची प्रसन्नता प्राप्त व्हावी यासाठी केली जाते. यामध्ये मुख्य विषय प्रधान पीठ असतं, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात, अर्चन असतं आणि त्यानंतर येणारं हवन असतं. हवनानंतर बलिदान असतं, पूर्णाहुती. या प्रकारे नवचंडीची एक आखणी असते, मांडणी असते. तर यामध्ये कुलस्वामिनीच्या प्रती केले जाणारा विषय हा नवचंडी असतो. यामध्ये मुख्यत्वे करून पाठ केले जातात. 10 पाठ सप्तशतीचे वाचले जातात. त्या 10 पाठाच्या तद्दशांश हवन केलं जातं, म्हणजे एका पाठाचं हवन केलं जातं. त्याच पद्धतीने तद्दशांशने तर्पण केलं जातं, तत्पद्धतीने तद्दशांशाने मार्जन केलं जातं आणि त्याच पद्धतीने तद्दशांशाने भोजन केलं जातं. अशा प्रकारे नवचंडीचा विषय त्यामध्ये येतो. मग यापुढे काय फलप्राप्ती होते, तर दुर्गा सप्तशतीचा जो 12वा अध्याय आहे त्यामध्ये भगवतीने स्वतः सांगितलं आहे की सर्वा बाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्विताः मनुष्यो मत प्रसादेन भविष्यति न संशयः. ही नवचंडीचं कार्य ज्या घरामध्ये होईल, ज्या कुटुंबामध्ये होईल, त्यामध्ये जे बाधा असतील, दोष असतील, संकट असतील, आपत्ती असेल, विपत्ती असेल, भय असेल, दृष्टी दोष असेल, अनेक प्रकारचे जे काही दोष असतील त्या दोषांची निवृत्ती होऊन सर्वा बाधा विनिर्मुक्तो, सर्वातून मुक्तता प्राप्त होऊन धन धान्य सुतान्विताः, तो व्यक्ती, तो परिवार, ते कुटुंब धन धान्याने समृद्ध होतं. मनुष्य मत प्रसादेनं, माझ्या प्रसादाने त्याला या सर्व गोष्टींची प्राप्ती होते. ही नवचंडीच्या माध्यमातून केले जाणाऱ्या पूजेची ही फलप्राप्ती आहे, जे स्वतः भगवतीने सप्तशतीच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. आणि त्याही पुढे विषय असा की भगवतीने स्वतः सांगितलं की स्मरण मम इतश्चरितम नरोमुच्चेत संकटात मम प्रभावा सिंहाद्या दसुतो वैरिनस्तथा. म्हणजे काय, ज्या घरामध्ये ही कुलस्वामिनीच्या प्रती केली जाणारी नवचंडी केली जाते तिथे स्मरण मम इतश्चरितम म्हणजे सप्तशतीचा पाठाचं स्मरण, पठण, चिंतन, श्रवण जिथे जिथे घडतं, त्या घरामध्ये घडतं. नरोमुच्चेत संकटात, त्या घरावर संकट कधीच येत नाही. संकटापत्ती आली तरी माझ्या या चरिताचा प्रभाव त्या घरावरती राहतं, ते वलय त्या घराभोवती निर्माण होतं आणि त्यानंतर
नरो मुच्चे संकटात मम प्रभावा सिंहाद्या दसुदो वैर नसतात. त्यांना कुठलाही दोष त्रास होत नाही. ती माझी अनुकंपा त्या घरावरती राहते. केवळ स्मरणाने मग पठनाने नवचंडीची अर्चन क्रिया आपल्या घरात झाली तर आपल्यावर कुठलंही संकट आपत्ती येत नाही. आली तरी ती राहत नाही. आपल्यातून त्यातून मुक्तता प्राप्त होते. आणि दुरादेव पलायन्ते स्मरतश्चरितम मम, हे प्रकारच्या जे काही बाधा असतील दोष असतील ते दूर जातात, सोडून जातात. ही सप्तशतीच्या ग्रंथाची महात्म्य आहे. नवचंडीच्या विधीची फलप्राप्ती आहे. आणि यामध्ये सप्तशतीचं हवन एक केलं जातं. हवन त्यानंतर मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे संपूर्ण विधी होत असतो. ही नवचंडी पूजा कशा प्रकारात केली जाते. पण नवचंडी काही जण एका दिवसात हा विधी केला जातो. एक दिवसात हा विधी करायचं झालं तर थोडी गर्दी होते, कारण सगळे विधी परिपूर्ण करायचे म्हणजे प्रातः काळापासून सायंकाळापर्यंत दिवसभर अर्चन क्रिया करावी लागते. मध्यंतर होत नाही. घेतलं तरी काही क्षणाचं होतं. मग काही जण 2 दिवसाचे हा विधी करतात. आणि सर्वात प्रशस्त आणि उत्तम मार्ग म्हणजे त्रयदिन साध्य नवचंडी. 3 दिवसाची नवचंडी केल्यानंतर या गोष्टी विभागून केल्या जातात. स्थापना केली जाते, पाठ केले जातात. मध्यंतरामध्ये अर्चन क्रिया होत असते. द्वितीय दिवसामध्ये त्यानंतर नवग्रहांचं हवन होत असतं. अशा प्रकारे पूजा विभागणी होते. आणि तिसऱ्या दिवशी प्रधान म्हणजे सप्तशतीचं हवन केलं जातं. असं विभागून नवचंडी सुद्धा केली जाते. 3 दिवसात उत्तम पद्धतीने हा विधी होत असतो. नवचंडीचं उत्तम फल काय तर आपल्या घरामध्ये मंत्रोच्चार घडले जातात. मंत्रातून शुद्धी होते. सप्तशतीचा पाठ केला जातो. ते पाठ 10 होतात. एकूण ब्राह्मण 7 असतात किंवा 5 असतात. अशा पद्धतीने उत्तम पद्धतीने मंत्रोच्चार स्वरयुक्त पद्धतीने सप्तशतीचा पाठ होतो. पाठाचं हवन होतं. मंत्रोच्चार घडतात. भगवतीची सेवा घडते आणि कुलस्वामिनीची कृपा त्या घरावर प्राप्त होते. असा नवचंडीचा थोडक्यात विधी आणि त्याची फलप्राप्ती याविषयी आपण संवाद साधला. हा विषय आपल्याला आवडला असेल तर पुन्हा नवीन विषयासह भेटू. नमस्कार.